नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। महाज्योती मोफत टॅब योजना जशी राबवते तशीच लक्षात घ्या यावर्षी पुन्हा दुसरी टॅब योजना सुरू झालेली आहे। तर वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या अंतर्गत महाज्योती मोफत टॅब योजना जशी राबवली जाते तशीच इयत्ता 11वी मध्ये विज्ञान शाखेमध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत तर 10वी पासवरती महाराष्ट्रातली दुसरी टॅब योजना यावर्षी पहिल्यांदा सुरू झालेली आहे। तर आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। याचबरोबर विद्यार्थ्यांच्या योजना असतील, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आजच आपलं चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर वनारटी ही संस्था आहे, यावर्षीपासून वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर यांच्या अंतर्गत दुसरी टॅब योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेसाठी जे विद्यार्थी यावर्षी 10वी उत्तीर्ण झालेले आहेत असे विद्यार्थी अर्ज करू शकतात। या योजनेमध्ये सुद्धा जसं महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत टॅब मिळतो तशाच प्रकारे वनारटी मार्फत जी योजना राबवली जाणार आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत टॅब मिळणार आहे आणि 18 महिन्यांपर्यंत जेई नीट एमएसटी सीईटीचं प्रशिक्षण मिळणार आहे। साधारणतः यासाठी अर्ज करण्याची मुदत आहे ती 15 जून पर्यंत आहे। महाराष्ट्रामध्ये टॅब मिळवण्यासाठीची दुसरी महत्त्वाची योजना सुरू झालेली आहे। तर सदरच्या योजनेची पात्रता काय आहे, कोण कोण अर्ज करू शकतात आणि त्याचबरोबर सदरचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे पाहू शकता की वसंतराव नाईक रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट वनारटी नवीनच पोर्टल सुरू झालेला आहे आणि पहिल्यांदाच याच वर्षी वनारटी अंतर्गत जेई नीट एमएसटी सीईटी 2026-28 इयत्ता 10वी पासवरती हे नवं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि या योजनेअंतर्गत देखील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मोफत टॅब आणि लक्षात घ्या प्रशिक्षणासाठी इंटरनेट मिळणार आहे। तर याची जाहिरात पाहू शकता की महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील म्हणजेच याच्यामध्येच माहिती देण्यात आलेली आहे। पाहू शकता की VJA, NTB, NTC आणि NTD या कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत तर यांच्यासाठी वनारटी मार्फत मोफत टॅब योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेसाठी पात्रता पाहू शकता की विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचबरोबर विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील असणे गरजेचं आहे। आपण येथे पाहिलेलंच आहे की VJA, NTB, NTC आणि NTD या प्रवर्गातील विद्यार्थी असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर पुढची महत्त्वाची बाब, सन 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाच्या लाभाकरता पात्र राहणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच 10वी नंतर विद्यार्थ्याने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा। तर सध्या तुम्हाला 10वी नंतर तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला असाल तर त्याच्या पावतीची गरज नाही आहे, पण तुमचं नाव जर मेरिट लिस्टमध्ये आलं तर त्याच्यावेळी तुमच्याकडे जी पावती असणार आहे प्रवेश घेतल्याची तर त्यावरती सायन्स किंवा जेई नीट एमएसटी सीईटी या अशा प्रकारचा उल्लेख असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्याची निवड ही त्यांच्या 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहे। म्हणजे 10वीच्या गुणांवरती विद्यार्थ्यांची निवड होईल आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे। म्हणजेच लक्षात घ्या, जेई नीट एमएसटी सीईटी मोफत टॅब योजना वनारटी मार्फत सुरू झालेली आहे। येथे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांना दोन्ही बाजूंनी आधार कार्ड अपलोड करावं लागणार आहे। स्कॅन कॉपी तुम्हाला करायची आहे। JPG आणि JPEG फॉर्मॅटमध्ये 200 KBच्या आतमध्ये ही डॉक्युमेंट लागणार आहेत। रहिवासी दाखला देखील लागणार आहे, जातीचं म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट, 10वीची गुणपत्रिका लागणार आहे, पावती वगैरे किंवा तुमच्याकडे ऑनलाईन मार्कशीट असेल तर ती चालणार नाही आहे। त्यामुळे निकालाची जी प्रत आहे ज्यावेळी कॉलेजमध्ये मिळेल त्याच्यानंतरच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा हीच विनंती। त्याच्यानंतर दिव्यांग असल्यास विद्यार्थ्यांना दाखला लागेल। अनाथ प्रवर्गातील विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात। याच्यामध्ये पाहू शकता की जी अटी आणि शर्ती आहेत की अर्ज करण्याची तारीख 30 आहे, याच्यामध्ये मुदतवाढ झालेली आहे, 15 जूनपर्यंत अर्ज भरायचे आहेत। आणि याच्यामध्ये जशी महाज्योतीची अट आहे की अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल तर 60% आणि शहरी भागातील विद्यार्थी असेल तर 70% कमीत कमी तुम्हाला अर्ज भरण्यासाठीचे गुण असणे गरजेचं आहे। येथे महत्त्वाची सूचना पाहू शकता की सदर प्रशिक्षणाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात 11वीला विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा
व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. नंतर 1RT अंतर्गत मोफत टॅब योजनेची जी मेरिट लिस्ट लागेल तर त्याच्यानंतर तुम्हाला टॅब घेतेवेळी संबंधित 11वी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल सादर करावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला टॅब मिळणार आहे. जे विद्यार्थी सदरची कागदपत्रे सादर करणार नाहीये अशा विद्यार्थ्यांचा टॅब रद्द करण्यात येणार आहे. तर अशा प्रकारची ही नोटीस आहे. अर्ज करण्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. परिपत्रक आपण पाहिलेलं आहे. रजिस्ट्रेशन लिंक या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी पेज ओपन होईल. पाहू शकता की वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था 1RT नागपूर यांच्या अंतर्गत ही योजना सुरू झालेली आहे. सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. OTP न चुकता टाईप करून सबमिट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीची प्रोसेस पाहायला मिळेल. जसा महाज्योतीचा टॅबचा फॉर्म आहे तशाच प्रकारे हा 1RTचा टॅबचा फॉर्म आहे. तर यासाठी 3 स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे. पर्सनल डिटेल, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे. सर्वात इथे पहिला ऑप्शन आहे अप्लाइड फॉर JEE नीट किंवा MHE CET. याच्यामध्ये तुम्ही जे करणार आहात, जे प्रशिक्षण टॅबमध्ये हवं आहे ते तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकंट फुल नेम, येथे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे गार्डियन म्हणजेच पालकांचं नाव तुम्हाला रिसिप्टप्रमाणे तुमच्या सर्टिफिकेटप्रमाणे पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाईप करायचं आहे. सगळी माहिती तुम्ही कॅपिटल, स्मॉल कोणत्याही लिपीमध्ये टाईप करू शकता. जेंडर यामध्ये तुम्हाला जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. येणाऱ्या पॉपअप विंडोमधून महिना, वर्ष आणि दिवस तुम्हाला जन्मतारखेचा निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजेच अनाथ आहात का असेल तर येस म्हणायचं आहे आणि पुढे संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य योग्य तो ऑप्शन निवडायचा आहे. नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. तुम्ही दिव्यांग आहात का तर या योजनेसाठी अनाथ प्रवर्गातील आणि दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. दिव्यांग जर असाल तर येस म्हणायचं आहे आणि दिव्यांगत्वाचा प्रकार समोर दिलेला आहे, ज्यामध्ये बसताय त्या समोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अन्यथा नसेल तर नो या टॅबवर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये खाली स्क्रोल डाऊन करून सोशल कॅटेगरी या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमची कॅटेगरी निवडायची आहे. सगळ्यांना आपण यापूर्वीच सांगितलं होतं की 1RT मार्फत जी मोफत टॅब योजना आहे तर याच्यामध्ये NTB, VJ, NTB, NTC आणि NTD याच कॅटेगरीतील विद्यार्थी अर्ज करू शकतात. कॅटेगरी निवडून झाल्यानंतर कास्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येणाऱ्या यादीमधून तुमची कास्ट आहे ती निवडायची आहे. त्याच्यानंतर इन्कम ग्रुप याच्यामध्ये क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर ज्याच्यामध्ये तुम्ही येता त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. नॅशनॅलिटी इंडियन अगोदर चालायची पाहायला मिळेल. मसाईल या टॅबवर क्लिक करून तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर पुढे राज्य आहे ते पाहायला मिळेल. त्याच्यानंतर रेसिडेंट टाईप, जे विद्यार्थी शहरामध्ये राहतात त्यांना अर्बन हा ऑप्शन घ्यायचा आहे. जे विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांनी रुरल हा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरती जसा असेल तसा तुम्हाला टाईप करायचा आहे. संपूर्ण ॲड्रेस, त्यानंतर तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा पत्ता जो आहे संपूर्ण माहिती टाईप करायची आहे आणि त्याच्यानंतर खाली पिनकोड न चुकता टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर तुमचा इथे आल्याचा पाहायला मिळेल. अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही देऊ शकता. खाली तुमचा ईमेल ID टाईप करायचा आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक करून सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यानंतर शैक्षणिक पात्रता म्हणजेच क्वालिफिकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचं पेज तुम्हाला पाहायला मिळेल. इयत्ता 10वीची माहिती तुम्हाला टाकायची आहे. बोर्ड या टॅबवर क्लिक करून तुमचं बोर्ड जर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर पहिला ऑप्शन घ्यायचा आहे. त्यानंतर सेंट्रल म्हणजे CBSE असेल तर दुसरा ऑप्शन, ICSE असेल तर तुम्ही याप्रमाणे ऑप्शन घेऊ शकता. सर्वच बोर्डाचे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण यावर्षी झालेले या योजनेसाठी अर्ज करू शकतात. कॅटेगरी महत्त्वाची आहे. पासिंग इयर पाहू शकता की येथे 2026च आहे. ही योजना फक्त यावर्षी 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे. इतर विद्यार्थी अर्ज जरी करत असतील तरी देखील त्यांना वर्ष येथे पाहायला मिळणार नाही आहे. त्यांचा अर्ज रद्द होणार. टोटल मार्क येथे तुम्हाला मार्कशीटवरती पाहून टाकायचे आहेत. एकूण किती मार्क मिळाले ते देखील टाकायचे आहेत. पर्सेंटेज आपोआप आल्याचे पाहायला मिळतील. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे. आता सगळ्यात शेवटची प्रोसेस म्हणजेच डॉक्युमेंट अपलोड. तर येथे तुम्हाला आपण सांगितलं होतं की JPEG फॉर्मॅटमध्ये फोटो अपलोड करायचा आहे. PDF फाईल चालणार नाही आहे. 200 KB पेक्षा कमी साईज सदरच्या फाईलची असली पाहिजे.
पासपोर्ट साईज फोटो तुमचा अपलोड करायचा आहे, तुमची सही अपलोड करायची आहे, व्हाईट पेजवरती ब्लॅक पेनने सही करायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट स्टुडंट आधार कार्ड म्हणजेच मागची आणि पुढची बाजू एकाच पेजवरती येऊन क्लिअर डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहेत, नॉट कंपल्सरी फॉर ऑर्फन, फक्त अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी नाही. त्याच्यानंतर व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजे शैक्षणिक वर्ष 2027 मार्चपर्यंत, म्हणजेच लक्षात घ्या की व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणजेच चालू वर्षाचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे, ज्याची व्हॅलिडिटी मार्च 2027 पर्यंत वैध असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट लागणार आहे. अजून निकाल लागल्यानंतर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळाले नाही आहे, त्यामुळे फॉर्म भरण्याची घाई करू नका. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या इथे अंडरटेकिंग बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करून कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. फॉर्मची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची आहे. फॉर्म कन्फर्मेशनची PDF फक्त कन्फर्मेशन म्हणून मिळणार आहे. ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला कुठलेही मेसेज येणार नाही आहे. तर अशा प्रकारे 1RT संस्थेमार्फत मोफत टॅब योजना जी सुरू झालेली आहे, याचा फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती पाहिली तर 1RT मार्फत अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.